पुणे महानगरपालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपकडून गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यानं राजकारण तापलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 1-2 नव्हे तर 3 गँगमधल्या गुंडांच्या घरामध्ये तिकिटांची खैरात वाटली। यावरून भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली। त्यांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं। पुण्यातील एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली असा सवाल करदादांनी भाजपवर निशाणा साधला। गुंड निलेश गायवळला परदेशात पळून जायला भाजप नेत्यांनी मदत केल्याचा आरोप याआधी करण्यात आला होता। ज्यावेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे। एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा नाठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा गेला? काय गेला? याचा जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा। पिंपरी चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत। निवडणुकीसंदर्भात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी मागे असलेल्या पोस्टरवर शरद पवार आणि अजित पवारांचा फोटो होता। हा आतापुरता आहे की कायमस्वरूपी असेल असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवारांनी सूचक विधान केलं। तुझ्या तोंडात साखर पडो, तुझ्या तोंडात साखर पडो।